नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. मी चित्रा आपटे. आज 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन आणि त्याच निमित्ताने शब्दसुरांची गुंफण ह्या आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमच्यासमोर हजर होत आहोत. आपलं भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणायला सुरुवात झाली. स्वातंत्र्य जरी 1947 साली मिळालं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लिहिली गेलेली ही घटना किंवा संविधान हे 1950 सालापासून आपल्या इथे अंमलात आणायला सुरुवात झाली आणि त्याबद्दलचंच काव्य मी आपल्या पुढे वाचून सादर करते. संविधान की शक्ति है जो देती है अधिकार हमें. संविधान की शक्ति है जो देती है अधिकार हमें. स्वतंत्र राष्ट्र की स्वतंत्र व्यक्ति जी सकती है शान से. 76 साल उसे हुए पर, 76 साल उसे हुए पर आज भी है वो संग अपने. 76 साल उसे हुए पर आज भी है वो संग अपने. अपनी ताकत से वो अब तक हर एक को बल देती है. बाबा साहेब जो वो खुद थे, सुविद्य नेता हम सबके. बाबा साहेब जो वो खुद थे, सुविद्य नेता हम सबके. उनकी छाया में रह के ही संविधान ये बनाया है. लोकशाही की ये तो समझो ताकत इतनी ऊंची है. लोकशाही की ये तो समझो ताकत इतनी ऊंची है. नियम बताकर हर इंसान को, नियम बताकर हर इंसान को सम्मानित ये करती है. दिन ये सुंदर जिसने हमको संविधान ये दिलाया है. दिन ये सुंदर जिसने हमको संविधान ये दिलाया है. इस दिन को अब चलो मनाए, प्यार भरी मुस्कान लिए, प्यार भरी मुस्कान लिए. तेव्हा ह्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्यावेळेला आपल्यावरती जे काही अत्याचार झाले, जुलूम झाले, त्याच्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आणि म्हणतात ना की ही स्वातंत्र्याची ज्योत तेवती ठेवण्यासाठी तेव्हा फक्त स्वातंत्र्य सैनिक म्हणजे युद्धभूमीवरती लढणारे नव्हेत, तर असंख्य कवी, लेखक, साहित्यिक ह्यांचा सुद्धा ह्या लढ्यामध्ये मोठा सहभाग होता. आणि म्हणूनच मूळ लेखक असणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम ह्या गीताची रचना केली. आणि बंगदर्शन ह्या नियतकालिकात आणि नंतर आनंदमठ ह्या कादंबरीत 1882 मध्ये हे गीत प्रकाशित झालं होतं. वंदे मातरम म्हणजे आई मी तुला नमस्कार करतो. आपल्या भारत मातेचं नितांत सुंदर दर्शन घडवणारं हे काव्य. आपण आतापर्यंत असंख्य वेळा ते ऐकलंय आणि त्याचे शब्द सर्व परिचित नक्कीच आहेत. सर्वप्रथम हे गीत 1896 मध्ये भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम गायलेलं असा उल्लेख सापडतो. हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणादायी मंत्रच होता जणू. आणि म्हणूनच गदिमांनी वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असे शब्द लिहिले त्याचं आश्चर्य वाटणार नाही. तर अशी ही वंदे मातरम ह्या गीताची महती. या संपूर्ण गीताला मराठीमध्ये अनुवादित केलं आहे आणि तो अनुवाद हा जेव्हा ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मी केला होता. आणि त्याला कोकणामधल्या एक गायिका मीनाताई उकिडवे यांनी सुरेल साज चढवलाय. तर वंदे मातरम ह्या गीताची 150 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने त्या गीताचा एक सार्थ आनंद आपल्याला घेता यावा यासाठी हे गीत आम्ही आपल्या पुढे सादर करतोय. मी चित्राला विनंती करते की त्यांनी गीताचं सादरीकरण करावं. स्वीकारावे वंदन माझे, नमितो आम्ही तुझसी. माते नमितो आम्ही तुझसी. उत्तम उत्तम जळफळ देसी, मलयगिरींचा वायू सुगंधी. हिरवी श्यामल शेते डुलती,
नमितो आम्ही तुझसी, माते नमितो आम्ही तुझसी. स्वच्छ चांदणे पुलकित रात्री, फुले प्रफुल्लित शोभून दिसती. सुहास्य तव अन मधुरच वाणी, सुख देसी वरदेसी, माते नमितो आम्ही तुझसी. कोटी कोटी है कंठ प्रशंसती, कोटी बाहुतर वार घेऊनी. अशी तू माते अबला कैसी, तूच तारिणी अनबलदायी. नमितो आम्ही तुझसी, माते नमितो आम्ही तुझसी. विद्या तू अन धर्म ही तूची, हृदय आमुचे मर्म ही तूची. देहामधला प्राण ही तू अन बाहू मधली शक्ती. हृदयी वसशी तूच आमुच्या, नित्य होऊनी भक्ती. माते नमितो आम्ही तुझसी. हरेक मंदिरी आम्हा दिसते, तुझ्याच स्थापित मूर्ती. नमितो आम्ही तुझसी, माते नमितो आम्ही तुझसी. 10 भुजातून धरून शस्त्रे, तूच गे दुर्गासशी. कमलदलाच्या आसनावरती, तूच साजरी लक्ष्मी. माते नमितो आम्ही तुझसी. वाणी देसी देसी विद्या, नमन हे सरस्वती. धन देणारी अतीव पावन, तुलना नाही तुझसी. माते नमितो आम्ही तुझसी, माते नमितो आम्ही तुझशी. श्यामल वर्णी कपट नर्दयी, सदा सदोदित सुहास्य वदनी. सजलेली नटलेली तू गे, भरण पोषण करिसी. नमितो आम्ही तुझसी, माते नमितो आम्ही तुझसी. माते नमितो आम्ही तुझसी, माते नमितो आम्ही तुझसी. फार सुंदर. अशी अपेक्षा ठेवतो की वंदे मातरमचा मराठीमधला अर्थ तुम्हालाही सगळ्यांना भावला असेल आणि आमच्या ह्या शब्दसुरांच्या गुंफण ह्या कार्यक्रमाला तुम्ही आनंदाने बघितलत आणि त्या निमित्ताने आमच्या ह्या आनंदामध्ये तुम्हीही सामील झालात. तर नक्की कमेंट्समध्ये आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते, आणि तुमच्या निकटवर्तीयांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि खूप खूप धन्यवाद. असेच अजून छान छान छोटेसे कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या पुढे येत राहू. धन्यवाद. भारत माता की जय.